हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु गुंडा महाराज की जय, सद्गुरु हरि महाराज की जय। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रस्थितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीं मम्बत्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे, तुल्लारविन्दायतपत्रनेत्र, येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः, प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये, ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः, पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। भीष्मद्रोणतटा जयद्रथजला, गान्धारनीलोत्पला, शल्यग्राहवती कृपेण वहने, कर्णेन वेलाकुला, अश्वत्थामविकर्णघोरमकरा, दुर्योधनावर्तिनी, सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी, कैवर्तकः केशवः। पाराशर्यवचः सरोजममलं, गीतार्थगन्धोत्कटं, नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं। लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा, भूयात् भारतपङ्कजं कलिमल प्रध्वंसिन श्रेयसे। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा। देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः। यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः, तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम। कुरुक्षेत्रामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला अनेक संशयाचं निराकरण करून आत्मकल्याणाच्या प्राप्तीकरता साधन म्हणून जी गीता सांगितली त्या गीतेचा आपण विचार करतो आहोत। गीतेचा विचार करताना कुरुक्षेत्रामध्ये भगवद्गीता आपल्याला ऐकायची आहे, भगवद्गीतेचं श्रवण करायचं आहे। कुरुक्षेत्रामध्ये भगवद्गीतेचं श्रवण या विधानाला अनुसरून ग्रंथ महात्म्य, स्थल महात्म्य आणि श्रवण महात्म्य आपण काल पाहू ना। भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, ही गीता या क्षेत्रामध्ये सांगितली। या क्षेत्राचं महत्व याच क्षेत्रामध्ये येऊन आपण का गीता ऐकायची,
याचा थोडासा विचार करताना आपण काल विचार करून आलो. परंतु या क्षेत्राचं महत्त्व असं की एवढी महत्त्वाची ही गीता, या गीतेचा प्रारंभच या क्षेत्राच्या उल्लेखाने होतो. गीतेच्या अंतरंगामध्ये गीतेच्या विचाराकडे आज आपल्याला प्रवृत्त व्हायचं आहे. ही गीता नेमकं आपल्याला काय सांगणार आहे, भगवान अर्जुनाला नेमकं काय बोलणार आहेत, कशाच्या संदर्भामध्ये बोलणार आहेत, आणि अर्जुनाला नेमकी कशाची अपेक्षा आहे, या गोष्टीचा विचार थोडासा गीतेच्या प्रवेशामध्ये आपल्याला करायचा आहे. भगवद्गीतेचा प्रारंभ हा धृतराष्ट्राच्या प्रश्नातून होतो आहे. जरी भगवद्गीता भगवंताने अर्जुनाला सांगितलेली असली तरी सुद्धा भगवान लगेच गीतेमध्ये बोलत नाही. दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून भगवंताच्या विचाराला खऱ्या अर्थाने प्रारंभ आहे. अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडितः. या विचारातून भगवंताने अर्जुनाला उपदेश करायला प्रारंभ केलेला आहे. आणि हा उपदेश करत असताना भगवान लगेच बोलायला सुरुवात करत नाहीत. गीतेचा प्रारंभ भगवान वाचने नाही. गंमत याची आहे की जी गीता भगवंताची म्हणून आपण म्हणतो, त्या गीतेचा प्रारंभही भगवंताच्या मुखातून नाही आणि त्या गीतेचा शेवटही भगवंताच्या मुखातून नाही. भगवद्गीतेचा प्रारंभ झाला तो धृतराष्ट्राच्या मुखातून आणि भगवद्गीतेची समाप्ती झाली ती संजयाच्या मुखात. भगवंतानी गीता सांगितली ही खरे, परंतु त्या गीतेचा प्रारंभ ज्या विचारातून भगवंतानी केला तो विचार निर्माण होण्याकरता सुरुवातीचा विचार जास्त महत्वाचा आहे. गीतेचे पहिले एकूण 58 श्लोक, 48 श्लोक, 47 श्लोक पहिल्या अध्यायाचे आणि नंतरचे 10 श्लोक, या सर्व श्लोकांमधून 57 श्लोकांमधून भगवान कुठेही काहीही बोलत नाही. बोलणारा संजय विशेषत्वानं अधिक बोलतो. अर्जुन मधून मधून बोलतो आणि धृतराष्ट्र एकदा बोलतो. आणि त्याच्यानंतर मग भगवान अर्जुनाला आत्मकल्याणाच्या विचाराकरता, आत्मकल्याणाच्या प्राप्तीकरता काही चिंतन सांगायला प्रारंभ करतात. धृतराष्ट्राने संजयाला असं विचारलंय की संजया, या धर्मक्षेत्र असणाऱ्या कुरुक्षेत्रावरती माझी मुलं आणि पंडूची मुलं जी युद्धाकरता म्हणून गेलेली आहेत, त्यांच्यामध्ये नेमकं काय झालं, त्यांनी नेमकं काय केलं मला सांग. या विचारातून गीतेला प्रारंभ आहे. थोडीशी पूर्वपीठिका त्याची जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला हे लक्षात येतं की ज्या वेळेला हे सगळे कुरुक्षेत्रावर जाण्याकरता म्हणून निघाले हस्तिनापुरावर, त्यावेळेला
प्रत्येकाला धृतराष्ट्राने, गांधारीने, कुंतीने निरोप दिला. विजयी भव असा आशीर्वाद दिला. पांडव कुंतीच्या पाया पडायला गेले. कुंतीने आशीर्वाद दिला, विजयी भव. त्यानंतर हे सगळे पांडव धृतराष्ट्र आणि गांधारीच्या पाया पडायला गेले. त्यावेळेला धृतराष्ट्राने आशीर्वाद दिला. गांधारीने मात्र काही आशीर्वाद दिला नाही. पांडवांना, अर्जुनाला गांधारीने आशीर्वाद दिला नाही. धर्मराज युधिष्ठिरा सकट जेव्हा पाचही पांडव गांधारीच्या पाया पडण्याकरता म्हणून वाकले, त्यावेळेला गांधारी एवढंच बोलली, यतो धर्मस ततो जया. धर्मराजांनी सांगितलं आशीर्वाद द्या. त्यांनी सांगितलं मी आशीर्वाद देणारी कोण आहे? माझ्या आशीर्वादाने तुम्हाला यश मिळेल असं नाही, परंतु मी तुम्हाला नियम सांगते, जिकडे धर्म असतो त्याचा विजय होतो. धर्माच्या पक्षाचा नेहमी विजय होतो. गांधारीचं हे वाक्य, गांधारीचा हा विचार एकूणातच सर्वांना पुन्हा एकदा युद्ध सुरू होण्यापूर्वी अंतर्मुख करणार. पांडवांनी विचार केला पाहिजे की खरंच आपला पक्ष धर्माचा आहे काय, आणि कौरवांनीही विचार केला पाहिजे की खरंच आपला पक्ष धर्माचा आहे काय. जिकडे धर्म आहे तिथे विजय आहे. याचा अर्थ काय करायचा? एका अर्थाने गांधारीने कुठलाही निर्णय न देता, कुठलाही आशीर्वाद न देता नियम सांगितला की जिथे धर्म आहे तिथे विजय आहे. एका अर्थानं गांधारीने नियम सांगितला, जिथे धर्म आहे तिथे विजय आहे. पण महाभारताच्या टीकाकाराने याच्यातून सरळ सरळ अर्थ बाहेर काढला की गांधारीने निर्णय देऊन टाकलाय, जिकडे धर्म आहे तिकडे विजय. हा निर्णय आहे, हा नियम नाही. काय निर्णय आहे याच्यामध्ये? आणि निर्णय देणारी गांधारी कोण? टीकाकारांनी विचार सांगताना असं म्हटलंय की गांधारीच्या मुखातून जे वाक्य बाहेर पडलं त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने पांडवांना विजय मिळाला. काय संबंध, कशा करता? त्याचं कारण टीकाकारांनी सांगितलंय की गांधारी निर्णय देण्याच्या योग्यतेची आहे आणि तिच्या मुखातून बाहेर पडलेला शब्द हा निर्णयात्मक आहे. याचं सगळ्यात महत्वाचं कारण गांधारी ही पतिव्रता आला. मग याच्यात निर्णय काय? जिकडे धर्माची बाजू आहे तिकडे विजय होतो. याच्यात गांधारीने निर्णय काय दिला? त्याचा विचार सांगताना महाभारताच्या टीकाकारांनी सांगितलं, इथे धर्म शब्दाचा अर्थ आहे कृष्ण. धर्म म्हणून जे जे काही या जगतामध्ये आहे, कारण तुकाराम महाराजांनी सुद्धा भगवंताचं वर्णन करताना धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. तेव्हा तू धर्माची मूर्ती आहेस. भगवान श्रीकृष्ण म्हणजे साक्षात धर्माची मूर्ती. अरे पण भगवान श्रीकृष्णाने अनेक वेळेला धर्म पाळला नाही. गोपिकांच्या बाबतीत धर्म पाळला नाही. अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील की जिथं भगवंतानीच धर्म पाळला नाही, त्याला धर्माची मूर्ती म्हणण्याचं काय कारण? त्याचा विचार एवढाच आहे की भगवान श्रीकृष्णाने धर्म पाळला नाही असा आरोप भगवंतावर घेण्यात काही अर्थ नाही. असा आरोप भगवंतावर करण्यात काही अर्थ नाही.
भगवान श्रीकृष्णाने धर्म पाळला नाही याचं कौतुक काय? हा आक्षेप का? म्हणजे जरासंधाच्या वेळेला अर्जुनाने कर्णाला मारलं, त्या वेळेला अर्जुन रथातून खाली उतरलेला होता, रथाचं चाक जमिनीने गिळंकृत केलेलं होतं, रुतलं होतं जमिनीमध्ये, ते हाताने काढत होता. त्या वेळेला भगवंताने अर्जुनाला, अर्जुना मार मार, याला मारून टाक, हीच वेळ आहे, पुन्हा वेळ यायची नाही. हा काय धर्म आहे काय? धर्मराज युधिष्ठिराला ज्याने आयुष्यभराची सत्य प्रतिज्ञा केलेली आहे, त्या धर्मराज युधिष्ठिराला खोटं बोलायला हाच कारण ठरला. हा धर्म आहे का? अश्वत्थामा नावाच्या हत्तीला मारायचं आणि अश्वत्थामा मेला असा डांगोरा पिटायचा. द्रोणाचार्यांना वाईट वाटलं. द्रोणाचार्य म्हणाले, मी धर्मराजाला विचारेन, युधिष्ठिराला विचारेन, माझा मुलगा मरणार नाही. लोकांनी सांगितलं, आम्ही ऐकून आलो आहोत कामाने, अश्वत्थामा हतः, आम्ही ऐकून आलो आहोत. द्रोणाचार्य म्हणाले, माझा तुमच्यावर विश्वास नाही, धर्मराज युधिष्ठिरावर विश्वास. मोठी गंमत आहे या धर्मयुद्धाची. कौरवांच्या पक्षातून द्रोणाचार्य लढतात, पण विश्वास आहे पांडवांवर. मी त्याला विचारेन. द्रोणाचार्य आले, अश्वत्थामा मेला नव्हता, अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला, पण अश्वत्थामा मेला म्हणून उठवलं. भगवंताची राजनीती आहे. या कौरवांच्या पक्षामध्ये अश्वत्थामा नावाचा हत्ती होता. हे कौरवांनाही माहिती होतं, ते कृष्णाला माहिती होतं. कौरवांना माहिती नव्हतं आपल्या पक्षात अश्वत्थामा नावाचा हत्ती आहे, पण भगवंताला माहिती होतं. भगवंतानेच त्या हत्तीचं नाव अश्वत्थामा ठेवलं होतं. महाभारतात त्याचं कथानक आहे. ज्या वेळेला ही हत्ती व्यायली आणि म्हणजे हत्तीचं पिलू जन्माला आलं, त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण हस्तिनापुरात होते आणि सेवक बातमी घेऊन आला. भीष्माचार्य होते, द्रोणाचार्य होते, सगळेच होते, भगवानही बसलेले होते. सेवक बातमी घेऊन आला की हत्तीण व्यायली आणि हत्तीच्या पिलाचं नाव काय ठेवायचं. त्यावेळेला भीष्माचार्य होते. भीष्माचार्यांनी सांगितलं, कृष्णा तूच सांग, तू आणायचे पाहुणा आहेस, तूच सांगशील ते नाव ठेव. त्यात भगवंताला तेव्हा माहिती होतं की पुढे युद्ध होईल आणि या युद्धामध्ये अश्वत्थामा मरणार नाही, याला मारावं लागेल. भगवान म्हणाले, याचं नाव अश्वत्थामा ठेव. त्यावेळेला काय मॅनेजमेंट आहे बघा, केवढी दूरदृष्टी आहे. अरे अश्वत्थामा कसं, द्रोणाचार्य तिथेच होते, अश्वत्थामा नाव कसं ठेवायचं, माझ्या मुलाचं नाव आहे. भगवान म्हणाले, काही नाही हो, अश्वत्थामा तुमचा चिरंजीव आहे ना, तसा हा हत्ती चिरंजीव व्हावा. आता हा चिरंजीव झाला का मेला? मेला ना युद्धामध्ये. द्रोणाचार्य आले, धर्मा तू सत्य प्रतिज्ञा आहेस, खरंच माझा अश्वत्थामा मेला? धर्मराज युधिष्ठिराने कृष्णाकडे पाहिलं, भगवंताला विचारलं, काय करू? भगवान म्हणाले, बोल बोल, खोटं बोल, काही होत नाही, काही झालं तर मी आहे ना. अरे तुम्ही खोटं बोलायला भाग पाडता, खोटं बोल म्हणून सांगता, आणि तरी तुम्हाला धर्म कसं म्हणायचं? कितीतरी अशी स्थळं आपल्याला महाभारतातली दाखवता येतील की जिथे भगवान श्रीकृष्णाकडून अधर्म घडलेला दिसतो, आणि तुम्ही त्याला धर्म, येतो धर्मस्ततो जय हा म्हणता. त्याचं उत्तर असं आहे की भगवान श्रीकृष्ण अधर्माने वागतील नवल काय, त्यांनी धर्मानं वागावं हा नियम कुणी करायचा? म्हणून भगवान श्रीकृष्ण अधर्मानं वागले असं म्हणायचं नाही, किंवा भगवान श्रीकृष्ण धर्मानं वागले असंही म्हणायचं नाही. उत्तर एवढंच आहे की भगवान श्रीकृष्ण धर्मानं वागत नाहीत, कारण भगवान श्रीकृष्ण जे वागतात तो धर्म असतो. त्यांच्या बाबतीत धर्माच्या मर्यादा पाळायच्या नाहीत. या प्रसंगामध्ये असं वागणं हा धर्म आहे हे भगवंतांनी शिकवलं.
या प्रसंगामध्ये खोटं बोलणं हाच धर्म आहे हे भगवंतांनी शिकवलंय. या प्रसंगामध्ये अशा पद्धतीनं कर्णाला मारणं हाच धर्म आहे हे भगवंतांनी शिकवलंय. धर्माच्या मर्यादाच जर त्यांनी घालून दिलेल्या आहेत तर धर्माची मूर्ती म्हणून भगवान श्रीकृष्णाचं वर्णन तुकोबाराय करतील नवल काय. म्हणून गांधारी म्हणते ज्या बाजूला धर्म आहे म्हणजे ज्या बाजूला भगवान आहेत त्याचा विजय होईल. निर्णय दिला. सगळे युद्धभूमीवर आले. त्याच वेळेला व्यास महर्षी हे धृतराष्ट्रासमोर उपस्थित झाले. धृतराष्ट्राने व्यासांना नमस्कार केला, गांधारीने नमस्कार केला. आणि धृतराष्ट्राने व्यास महर्षींना विचारलं, महाराज मला हे युद्ध बघायची इच्छा आहे. मी काय करू? व्यास महर्षी हसले. ते म्हणाले, खरंच तुला युद्ध बघायची इच्छा आहे? हो. व्यासांनी संजयांना दिव्य दृष्टी दिली आणि सांगितलं की हा तुला युद्धभूमीवर काय काय घडेल ते सगळं सांगेल. संजय त्या वेळेला उपस्थित झाले होते, कारण युद्ध ठरण्याच्या वेळेला संजय उपस्थित नव्हते, ते तीर्थयात्रेला गेलेले होते. संजय परत आले. व्यासांनी बोलावलं, संजयाला दिव्य दृष्टी दिली आणि संजयाला सांगितलं इथे काय काय युद्धभूमीवर घडेल ते तुला इथं बसून दिसेल आणि ते सगळं तू धृतराष्ट्राला सांग. संजयाने सांगितलं ठीक आहे. गंमत ह्याच्यात आहे की व्यासांनी संजयाला दिव्य दृष्टी दिली आणि धृतराष्ट्राला काय घडतं ते सांग असं सांगितलं. याच्यापेक्षा धृतराष्ट्रालाच दृष्टी दिली असती तर पीडा गेली नसती काय? नाहीतरी तो आंधळा होताच ना. संजयाला बोलवायचं, त्याला दिव्य दृष्टी द्यायची आणि त्याला सांगायचं तू धृतराष्ट्राला सांग. हे एवढं लांबून असा घास घेण्यापेक्षा, किरसुणीला गवसणी घालण्यापेक्षा त्याच्याऐवजी त्या धृतराष्ट्रालाच दृष्टी दिली असती आणि सांगितलं असतं तुला इथं बसल्याबरोबर सगळं दिसेल, बघून घे काय चाललंय ते. संजयाला मध्ये माध्यम म्हणून काय ठेवलं? त्याचं कारण आहे. महाभारतामध्ये त्याच्या कारणाची मीमांसा. ही शंका आपल्याला येते, त्याही वेळेला आलीच असेल विद्वानांना. त्याचं कारण असं, मनुष्य आपल्या डोळ्यांनी जे पाहतो ते पाहणं आणि ज्याच्या ठिकाणी सत्वगुणाचं प्राबल्य निर्माण झालेलं आहे अशा सात्विक वृत्तीच्या माणसांनी बघणं याच्यामध्ये अंतर. एक काय अंतर? वेदांतामध्ये या दृष्टीने एक दृष्टीसृष्टीवाद नावाचा वाद सांगितला जातो. दृष्टी या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान आणि सृष्टी या शब्दाचा अर्थ आहे प्रमेय. प्रमेयाचा आकार आम्हाला दिसतो, तो प्रमेयाचा म्हणून आकार दिसत नाही. आमची वृत्ती त्या आकाराची असते म्हणून आम्हाला तो आकार दिसतो. आमची दृष्टी कशी असेल त्याच्यावरून सृष्टी ठरते. जशी सृष्टी असते तशी दृष्टी होत नाही. दोन वाद आहेत वेदांतामध्ये. दृष्टीसृष्टीवादही आहे आणि सृष्टीदृष्टीवादही आहे. सृष्टीदृष्टीवादामध्ये जशी सृष्टी आहे तशी दिसते, तशी दृष्टीला पडते. पर्वताच्या जागी पर्वतच दिसेल, हत्तीच्या जागी हत्तीच दिसेल. उंदीर कसा दिसेल? उंदराच्या जागी उंदीरच दिसेल, हत्ती कसा दिसेल? स्त्रीकडे बघितल्यानंतर स्त्रीच दिसेल, पुरुष कसा दिसेल? मुलाकडे बघितल्यानंतर वृद्ध कसा दिसेल? तो मुलगाच दिसेल. नदीकडे बघितल्यानंतर नदी दिसेल, समुद्राकडे बघितल्यावर समुद्र दिसेल. जसा पदार्थ समोर असेल तसंच आम्हाला कळेल की नाही? कळेल, गोष्ट खरी आहे. परंतु वेदांत सांगतो पदार्थ जरी तशा आकाराचा असला
तरी त्या पदार्थाकडे पाहण्याची दृष्टी जी असते त्या दृष्टीला पदार्थ कळतो, ते पदार्थाचं खरं रूप असतं. आपल्याकडे नंतरच्या काळात, अलीकडे म्हणजे स्वातंत्र्याच्या आसपासच्या काळामध्ये एक नवीन वाद आपल्या विचारधारेमध्ये आला. त्याला उपयुक्ततावाद असं म्हणतात. त्याला उपयुक्ततावाद असं म्हणतात. इंग्रजी भाषेत बोलायचं झालं तर त्याला युटिलिटेरियनिझम असं म्हणतात. पदार्थाची उपयुक्तता काय? निरुपयोगी पदार्थाबद्दलचं ममत्व हे माणसाच्या संग्रहाला आणि परिणामी ममत्वाच्या व्यापकतेला कारण ठरून अंततोगत्वा आपल्या दुःख देतं. याच्या कदा पदार्थाची उपयुक्तता झाली की पदार्थाचा वापर थांबवावा, पदार्थ टाकून द्यावा. आपल्या भाषेत जर बोलायचं झालं परिचयाच्या तर यूज अँड थ्रो, वापरा आणि फेकून द्या. पदार्थाकडे पाहताना पदार्थाचा आकार याच्यापेक्षा आपली दृष्टी जोपर्यंत त्या पदार्थाकडे जात नाही तोपर्यंत पदार्थाचं अस्तित्वच मानायला वेदांत तयार. दृष्टीसृष्टीवाद का महत्वाचा मानला वेदांताने? कारण वेदांत असं मानतो की पदार्थाचं अस्तित्व हे त्या पदार्थाच्या सत्तेवरून ठरत नाही, ते आपल्या दृष्टीवरून ठरत. जोपर्यंत पदार्थाकडे आपण पाहत नाही तोपर्यंत तो पदार्थ तिथे आहे असं आपण म्हणू शकत नाही. पदार्थाची सत्ता ही पदार्थाच्या अस्तित्वावरून न ठरता ते त्या पदार्थाच्या ज्ञानाने ठरत असते. हा दृष्टीसृष्टीवाद. जरा ऐकायला कठीण वाटेल आपल्याला, पण मी सोपं करतो. पदार्थाचं अस्तित्व किंवा पदार्थाची सत्ता ही त्या पदार्थाच्या अस्तित्वाने न ठरता ते त्या पदार्थाच्या ज्ञानाने सिद्ध होत असतं. कल्पना करा की या व्यासपीठाच्या मागे एक घट आहे, मडकं आहे. मला ते दिसत नाही. जोपर्यंत मला ते मडकं दिसत नाही, घट दिसत नाही, तोपर्यंत मागे घट ठेवलेला आहे हे मला कळायला काही कारण आहे का, मार्ग आहे का? काही नाही. मग मागे घट आहे हे जर मला माहितीच नसेल तर इथे घट आहे असं मी म्हणू शकतो का? हे मी कधी म्हणेन की हा घट आहे, अयन घट आहे, हे मी कधी म्हणेन ज्या वेळेला मी माझ्या डोळ्याने घट पाहिन त्यावेळेला. म्हणजे माझी दृष्टी जोपर्यंत घटाकडे जात नाही तोपर्यंत घटाचं अस्तित्वच सिद्ध होत नाही. तो घट मागे अस्तित्वात आहे याच्यावर त्या घटाची सत्ता ठरत नाही. जोपर्यंत माझं ज्ञान नाही तोपर्यंत घटाची सत्ता नाही. वरवर पाहता न पटणारा हा नियम आहे, परंतु वस्तुस्थिती हीच आहे. पदार्थाचं ज्ञान नसेल तर पदार्थाचं अस्तित्वच आपण मानणार नाही. प्रमेयाचं अस्तित्व मानण्याकरता त्या प्रमेयाचं भान पाहिजे. मी अनेक वेळेला हे उदाहरण सांगतो. घरातल्या माळ्यावरती कुठंतरी आमच्या पणजोबांनी घेतलेला एखादा पुस्तक म्हणा, एखादं भांड म्हणा, एखादी वस्तू म्हणा पडलेली असते. मी अनेक वेळेला हे मी एके ठिकाणी कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेलो तिथे एका श्रीमंत माणसाच्या घरी माझी उतरण्याची व्यवस्था केली होती. भरपूर श्रीमंत मनुष्य, कोट्याधीश. ऋणानुबंध होते महाराजांपासून. त्यांनी सांगितलं हे आमच्या महाराजांचे नातू आहेत, हे घरी आले, इकडे कीर्तनाला आले की माझ्या घरी विश्रांतीला आण. संयोजकांनी नेलं, आम्ही गेलो. झालं, झोप वगैरे झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो. त्याने विचारलं महाराज काय, कुठे कार्यक्रम? म्हणजे असं असं गावाला जायचं. त्यांनी माझी एक विनंती आहे. म्हटलं बोला. त्यांनी आम्ही लहान होतो, महाराज आमच्या घरी येत होते, पण त्यावेळेला निव्वळ दारिद्र्य होतं आमच्या घरी. महाराजांना रुपया दक्षिणा द्यायची म्हणजे त्यावेळेला ऐपत नव्हती आमची. प्रारब्धानं हात दिला, माझं काही कर्तृत्व असेल, बुद्धी चालली, आता अनुकूलता निर्माण झाली, कोट्यावधी रुपयांचा रोजचा व्यापार करतो महाराज, पैसा बघायचा कंटाळा आला, इतका पैसा.
म्हटलं आनंद आहे, देवाची कृपा आहे. दारिद्र्य होतं पूर्ण गेलं, चांगलं झालं. म्हणजे माझी विनंती आहे. म्हटलं काय विनंती? म्हणजे महाराज येत होते, आम्ही काही देऊ शकलो नाही, आज देण्याची इच्छा आहे, तुम्हाला काय देऊ सांगा. म्हटलं काही नको. ते म्हणले नाही नाही मला काहीतरी द्यायचं आहे. काय देऊ? म्हटलं रात्रभर राहू दिलं हेच खूप झालं, अजून काय देता मला? नाही तरी मला तुम्हाला काही द्यायचं आहे. तुम्ही तोंडातून आकडा काढा, माझी सुटकेस भरून तयार आहे. तुम्ही म्हणाल तेवढी रक्कम आज आहे माझ्याकडे, अनुकूलता. म्हटलं प्रामाणिकपणानं सांगतो, मला तुमच्याकडून एक पैची अपेक्षा नाही, एक नवा पैसा काय करायचं मला. ते म्हणलं नाही पण तरी. म्हटलं अहो देवाने मला इतकं देऊन ठेवलंय, माझं मला संपत नाही, मी तुमचं कुठं घेऊन जाऊ? ते म्हणले नाही असं नाही, माझी भावना म्हणून. मी म्हटलं खरंच तुमची भावना योग्य असेल, तुमची भावना मान्यही आहे, पण मला गरज नाही त्याला, मी काय करू? माऊलीने मला काही कमी केलं नाही, तुकोबारांनी मला कधीही न्यूनता दिली नाही, कोणत्याही विचाराची दिली नाही, आचाराची दिली नाही, कुठल्या संपत्तीची दिली नाही. भरपूर माऊलींच्या कृपेनं माझ्या घरात भरपूर आहे, माझं मला संपत नाही. रोजच सकाळ संध्याकाळ बाहेर जेवतोय, माझ्या घरचं संपेल कधी मला सांगा ना. काल्याचं कीर्तन झालं की तुमच्याकडे जेवतो, रात्रीचं कीर्तन झालं की तुमच्याकडे जेवतो. माझ्या घरचं सिलेंडर 6-6 महिने संपत नाही. त्याच्यामुळे 7 मिळवत, 9 मिळवत, 10 मिळवत, मला चिंता नसते सिलेंडरची. माझंच मला संपत नाही, मी काय करू तुमचं घेऊन जाऊ? देवाने भरपूर दिलंय मला, मी तृप्त आहे, गरज नाही मला तुमच्या पैशांची. कुठेतरी सत्कार मला लावा, कुठे अनाथ मुलं असतील, अमुक असतील, तमुक असतील, काही करा, योग्य विनियोग करा संपत्तीचा, मला काही नको. ते म्हणले नाही नाही असं नाही, तुम्हाला मला द्यायची इच्छा आहे, तुम्ही फक्त सांगा. मी म्हटलं ठीक आहे, तुमचा आग्रह आहे ना, मी तुम्हाला सांगतो मला काय पाहिजे. ते म्हणले किती? म्हटलं पैसा तर नको, पैसे नको तुमचे मला. मग काय पाहिजे? मी ज्या खोलीत उतरलो होतो त्या खोलीत वेदांताची 2 जुनी पुस्तकं पडलेली मी रात्री पाहिली होती. माझा डोळा होताच. खरं सांग, आता काय खोटं सांगायला, तीर्थक्षेत्रामध्ये काय खोटं बोलायचं? मी प्रामाणिकपणाने सांगतो, मला ती पुस्तकं हवीच होती. मी रात्रीच विचार करत होतो ही कशी घेऊन जाता येते. अर्थात सगळ्या घरी मी हे करत नाही, मला तशी सवयही नाही आहे. परंतु धूळ खात पडलेली पुस्तकं, मी त्यांना म्हटलं तुम्हाला द्यायची असतील तर एवढी 2 पुस्तकं मला द्या. म्हणले तुम्हाला काही कळतं का नाही? म्हटलं काही कळत नाही म्हणून तर हे करतो. ते म्हणले मी तुम्हाला कोट्यवधी रुपये देतो आणि तुम्ही 2 पुस्तकं घेऊन जाता. ब्रह्मदेवाने अक्कल वाटली तेव्हा गैरहजर होतात काय? म्हटलं नव्हतो. पैसे देण्याची भाषा करतो ही, आम्ही त्या पुस्तकांकडे कधी डुंकून पाहिलं नाही. त्या पुस्तकात काय माहित नाही आम्हाला. कोट्यवधी रुपये नाकारताना ती 2 पुस्तकं तुम्ही मागताय, असं काय पडलं त्या पुस्तकामध्ये? मी म्हटलं बाबा तुम्ही ज्या कारणाने माझ्या पाया पडतात ते सगळं त्या पुस्तकात आहे म्हणून. पुस्तकाचं अस्तित्व त्या घरामध्ये मी जाण्याच्या पूर्वी 10 वर्षापासून होतं का नाही हा प्रश्न आहे. पुस्तक त्या घरामध्ये होतं का नाही? होतं. त्याला कळलं का? कळलं नाही. का कळलं नाही? वस्तूची सत्ता वस्तूच्या अस्तित्वावरून सिद्ध होत नाही, ती त्या वस्तूच्या ज्ञानाने सिद्ध होत असते. जोपर्यंत पुस्तकाचं ज्ञान नाही तोपर्यंत त्या पुस्तकाचं अस्तित्व मानायला तो तयार नाही. मुद्दा कुठे आहे? संजयाला दिव्य दृष्टी का दिली, धृतराष्ट्राला का नाही दिली? थोडी पूर्वपीठिका सांगतो मी या गीतेची. दृष्टीसृष्टीवाद हा एक वाद आहे, हे एक विचारधारा आहे. पदार्थाकडे बघताना माझी वृत्ती काय आहे याच्यावरून तो पदार्थ सिद्ध होतो, त्या पदार्थाचं भान होतं. माझी दृष्टी काय सांगते? मी तुमच्याकडे पाहतोय, तुम्ही माझ्याकडे पाहताय. तुम्ही पाहताना प्रत्येकाला एकाच दृष्टीनं मी दिसतोय का? अहो आपण भौतिक शास्त्रातला विचार करा ना.
भौतिक शास्त्रामध्ये किंवा अलीकडच्या काळामध्ये डायमेन्शनल व्ह्यूज म्हणून जे आकृती काढून दाखवली जाते, एकच घर पण त्या घराचं साईड इलिव्हेशन असं निघतं, फ्रंट इलिव्हेशन असं निघतं, टॉप इलिव्हेशन असं निघतं, कागदावर काढून दाखवतात का नाही? कागदावर नकाशा काढला जातो, त्या नकाशामध्ये बाजूनी घर असं दिसतं, बाजूचाच भाग दाखवतात. या बाजूनी घर असं दिसतं, समोरून घर असं दिसतं, वरून बघितलं तर असं दिसतं, घरातल्या खोल्या अशा 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 आहेत. कागदावर काढतात ना, इकडून बघणाऱ्यांना एक टेबल 2 पायाचा दिसेल, समोरून बघणाऱ्यांना समोरचेच 2 पाय दिसतील, कोणातून बघणाऱ्यांना 3च पाय दिसतील. याचा अर्थ टेबल 3च पायाचा आहे का? ते आहे 4च पायाचं. दिसणाऱ्यांना 2 का दिसतं? कारण तेवढीच त्यांची दृष्टी आहे म्हणून. पदार्थ जरी तोच असला, तुम्ही प्रत्येक जण माझ्याकडे पाहता आहात, मी प्रत्येकाकडे पाहतोय, पण प्रत्येकाकडे पाहण्याची माझी भूमिका वेगळी आहे आणि माझ्याकडे पाहण्याची प्रत्येकाची भूमिका वेगळी. अरे कुणी माझ्याकडे बघत असताना म्हणेल, अरे काय किती वेळ सांगतात हे, काय कधी संपवणार आहेत? एखादा श्रोता हा विचार करेल. एखादा श्रोता म्हणेल चांगलं सांगतात, एखादा श्रोता म्हणेल अरे हे काय बोलतात, काही संदर्भच लागत नाही. एखादी माऊली म्हणेल, एखादी बाई म्हणेल, ती बघेल माझ्याकडे वात्सल्याच्या दृष्टीने, आईच्या दृष्टीने पाहिल, एखादी माझ्याकडे बहिणीच्या दृष्टीने पाहिल. किंवा प्रत्येकांना मी जरी एकच असलो तरी वेगवेगळा जाणवणार आहे ना. आहे एकच, पण बघण्याची भूमिका वेगवेगळी असते. त्या त्या भूमिकेवरून तो पदार्थ वेगवेगळ्या अंगाने जाणवत असतो. भगवान श्रीकृष्ण जेव्हा कंसाच्या त्या आखाड्यामध्ये उतरले, त्यावेळेला कुणाकुणाला कसे कसे दिसले याचं वर्णन भागवताने केलं. मल्लानाम अशनिर्नणाम नरवराम, हे भागवताने केलेलं वर्णन आहे. प्रत्येकाची भूमिका वेगळी. साहित्यामध्ये गतोस्तम अर्कः असं एक वाक्य आहे, साधं वाक्य आहे. गतः अस्तम अर्कः, अर्कः अस्तम गतः. अर्क म्हणजे सूर्य, सूर्य अस्ताला चालला गेला, एक साधा वाक्य आहे. सूर्य अस्ताला गेला. आता सूर्य अस्ताला गेला हे एक वाक्य जेव्हा एखादा ब्राह्मण उच्चारेल त्यावेळेला त्याचा अर्थ असेल की संध्येची वेळ झाली. सूर्य अस्ताला चालला हे वाक्य एखादा दुकानदार उच्चारेल तेव्हा त्याचा अर्थ असेल की दुकान बंद करायची वेळ आली. सूर्य अस्ताला गेला हे वाक्य एखादा विद्यार्थी उच्चारेल तर त्याचा अर्थ असेल की उद्याच्या शाळेचं दप्तर भरून ठेवलं पाहिजे, ग्रहपाठ पूर्ण केला पाहिजे. सूर्य अस्ताला चालला हे वाक्य एखादा वारकरी उच्चारेल तर हरिपाठाची वेळ झाली असा त्याचा अर्थ असेल. सूर्य अस्ताला चालला हे वाक्य एखादी सून उच्चारेल तर त्याचा अर्थ असेल की सासूने आता जागेवरून उठलं पाहिजे आणि थोडी मला स्वयंपाकात मदत केली पाहिजे. सूर्य अस्ताला चालला. सूर्य अस्ताला चालला हे वाक्य शेतकरी उच्चारेल तर त्याचा अर्थ असेल की आता बैलांना सोडलं पाहिजे, दाणा पाणी केलं पाहिजे, वैरण घातली पाहिजे, आपणही 2 घास खाऊन घेतले पाहिजेत, उद्या पुन्हा सकाळपासून काम आहे. सूर्य अस्ताला गेला हे वाक्य एखादा नोकरदार उच्चारेल तर आता घरी गेलं पाहिजे, जेवण केलं पाहिजे, घरी कामं पडलेली आहेत, बायकोला बाहेर घेऊन जायचंय, मुलांना पुस्तक आणून द्यायचे, घरी गेलं पाहिजे हा त्याचा अर्थ आहे. सूर्य अस्ताला गेला हे वाक्य एखादी सासू उच्चारेल तर त्याचा अर्थ असेल की सुनेने आता गावभर बेळ घालणं बंद केलं पाहिजे, फिरणं बंद केलं पाहिजे, घरी येऊन देवासमोर दिवे लावले पाहिजेत हा त्याचा सरळ अर्थ आहे. सूर्य अस्ताला चालला प्रत्येकाचं वाक्य आहे ना. सूर्य अस्ताला चालला एखादा कीर्तनकार उच्चारेल तर कीर्तनाची वेळ झाली, तयारी केली पाहिजे, अभंग बघून ठेवला पाहिजे, श्लोक पाठ नाही, पोया पाठ नाही, त्या पाठ करून ठेवल्या पाहिजेत. सूर्य अस्ताला झाला, आत्ता कीर्तन उभं राहील. सूर्य अस्ताला चालला विद्यार्थी उच्चारेल तर म्हटलं पाहिजे बाबा, वेदाचा विद्यार्थी म्हणेल सायं संध्येची वेळ झाली, आपल्याला आवृत्ती दिली पाहिजे, आता बसून राहता उपयोगी नाही, आत्ता रात्र होईल, रात्री आपल्याला पुन्हा पठण होणार नाही. सूर्य अस्ताला गेला हेच वाक्य जर नामदेवराय उच्चारितील तर त्याचा अर्थ होईल की ज्ञानेश्वर महाराज समाधी घेतात.
नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ, लोपला दिनकर सूर्य अस्ताला गेला. वाक्य एकच असतं, पण ज्या ज्या वृत्तीतून ते उच्चारलं जातं त्या त्या वृत्तीनुसार त्या त्या वाक्याचे भिन्न भिन्न अर्थ आपल्याला सूचित करता येतात. याला म्हणायचं दृष्टीसृष्टीवाद. संजयाला दिव्य दृष्टी दिली, धृतराष्ट्राला दिली असती तर काय बिघडलं असतं? बिघडलं असतं, कारण बिघाड आहे तो वृत्तीत आहे. संजय हा सात्विक वृत्तीचा आहे आणि धृतराष्ट्र हा आपल्या पुत्रांच्या बाबतीत अत्यंत आसक्त झालेला असल्यामुळे, राज्य आपलं नसताना ते राज्य आपलं मानत असल्यामुळे त्याच्या ठिकाणी तमोगुणाचं प्राबल्य होतं. त्यामुळे तमोगुणाला दृष्टी देण्यापेक्षा सत्वगुणाला दृष्टी दिली तर ती दृष्टी ही त्याचंही कल्याण करेल ज्याच्या अंतःकरणात तमोगुण निर्माण झालाय त्याच. ही व्यासांची त्यामागची भावना आहे. दुसरा एक विचार व्यास महर्षी करतात की धृतराष्ट्राला दृष्टी देण्याच्या ऐवजी संजयाला दिली पाहिजे, कारण याच्यात व्यास महर्षींनी जगताच्या कल्याणाचा विचार केला. धृतराष्ट्राला दिव्य दृष्टी दिली असती, धृतराष्ट्राने डोळे बंद करून कुरुक्षेत्रावर काय काय घडलं ते पाहिलं असतं, हे सगळं झालं असतं, तर विचार करून मला सांगा आज आपल्याला गीता ऐकायला मिळाली असती काय? कुणाला गीता मिळाली असती? संजयाने सांगितलं म्हणून ती गीता प्रकट झाली. धृतराष्ट्राला दिव्य दृष्टी दिली असती, धृतराष्ट्राने ऐकलं असतं, स्वतः पुरतं ठेवून घेतलं असतं. म्हणून जेव्हा जेव्हा जे जे काही चांगलं घडतं तेव्हा तेव्हा ते ते सगळं बाहेर अभिव्यक्त करण्याची सवय ज्याला आहे त्याच्या मुखातून ते ऐकलं पाहिजे. त्याचा परिणाम वेगळा होतो. संजयाला दिव्य दृष्टी दिल्याचा परिणाम काय झाला? आजही आमच्या इतिहासामध्ये ज्या गोष्टीकडे अजूनही आमचं लक्ष जात नाही ते त्यावेळेला भगवंतांनी व्यास महर्षींनी करून ठेवलं. डॉक्युमेंटेशन. आमच्याकडे नोंदी करायची आम्हाला सवय नाही आणि ही सवय नसल्यामुळे छत्रपती शिवाजी राजांच्या जन्माचे वाद आहेत. या तारखेला झाला का, या तिथीला झाला का, या तारखेला झाला का, इथं झाला का, तिथं झाला, कोणत्या तारखेला झाला, लोक भांडतच बसलेत. याच्याऐवजी कुणी लिहून ठेवलं असतं तर संपलंच असतं ना, वादच निर्माण झाले नसते. आमच्याकडे नोंद करायची सोय नाही. आम्ही त्या इतिहासाकडे त्या दृष्टीने कधी पाहिलं नाही. हे झालं कारण ज्याने इतिहास घडवला त्यांना आत्मस्तुती नको होती आणि ज्यांना स्तुती करायची सवय होती त्यांनी अवास्तव मांडून ठेवलं. आम्हाला प्रमाण काय आहे आज इतिहासाच्या बाबतीमध्ये? तर कोणी चीनचा पर्यटक आला युआन श्वांग, त्यांनी लिहून ठेवलेलं आम्हाला प्रमाण वाटतं, पण आमच्या लोकांनी लिहून ठेवलेलं आम्हाला प्रमाण वाटत नाही. मी चूक का बरोबर या भानगडीत आता पडत नाही आहे, पण व्यास महर्षी याचा विचार करतात हे मला सांगायचं. जुन्या काळातल्या लोकांना रोजनिशी लिहायची सवय होती. आम्हाला नाही, तुम्हालाही नाही, आपण लिहितच नाही. पण त्याचा परिणाम काय होतो? नोंद होऊन जाते काही घडलेल्या घटनांची आणि ती नोंदच पुढे इतिहासाच्या रूपानं आपल्याला यथार्थता देते. इतिहासाच्या रूपानं आपल्या समोर ती नोंदच जास्त महत्वाची म्हणून प्रकट होते. लिहावं, आज असं असं झालं, जाऊ बहिणी शिव्या दिल्या, लिहून टाका, काय बिघडतं काय? निदान आमची सून, सुनेची सून ती तरी म्हणेल आमच्या आजी सासूबाईला त्यांच्या जाऊबाईंनी फार छळलं हो. इतिहास झाला का नाही? मी क्षुल्लक सांगतोय आपल्याला. जमा खर्चाची मांडणी, रोज काय घडलं रोजनिशीमध्ये लिहून ठेवणं, कालांतराने हे सगळे या सगळ्याला एक दस्तऐवज म्हणून महत्व येतं. व्यास महर्षी हा विचार करतात की धृतराष्ट्राला दिव्य दृष्टी देण्यातून डॉक्युमेंटेशन काही होणार नाही. तो ऐकेल आणि हे काही महत्वाचं नाही म्हणून या कानाने ऐकेल आणि या कानाने सोडून देईल. संजयाला दिव्य दृष्टी दिल्याचा परिणाम असा होईल की संजय हे महत्वाचं आहे हे ओळखेल, हे धृतराष्ट्राला सांगेल आणि या सांगितल्याचा परिणाम जरी धृतराष्ट्रावर झाला नाही तर नंतरच्या अनंत पिढ्यांना याचा अनुकूल परिणाम भोगता येईल. म्हणजे संजयाला दिव्य दृष्टी देण्याच्या मागे व्यासांची केवढी दूरदृष्टी होती हे बघितलं पाहिजे.
नाहीतर आज आपल्याला धृतराष्ट्राला दिव्य दृष्टी दिली असती तर धृतराष्ट्राने ऐकली असती गीता, पण याला काही महत्व नाही. दुर्योधनाने काय केलं याला महत्व जास्त आहे म्हणून गीता सोडून दिली असते. पण संजयाला महत्व कळतं त्याच, आणि म्हणून संजयाचं कौतुक ज्ञानोबा राय करतात.